नाहीतर भाग्यवंत म्हणू तया तुकाराम महाराज म्हणतात गेले पुंडलिकाला शरण जातात, देवप्राप्तीचा उपाय करतात, देवप्राप्तीच्या मार्गावर आपलं आयुष्य खर्च करतात. खरे भाग्यवान ते लोक आहेत. बाकी दुसरे कोणी भाग्यवान, पैसेवाला तो भाग्यवान नाही, एखादा मोठा कीर्तीवाला तो भाग्यवान नाही, लेकरबाळं भरपूर असलेला तो भाग्यवान नाही. तुकाराम महाराजच्या दृष्टीनं देवाची भक्ती करणारा भाग्यवान आहे. तर अशाच प्रकारचं वर्णन सूतजी महाराजांनी त्या शौनकादिक सर्व ऋषींचं केलं की म्हणले तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही मोठे पुण्यवान आहात, अनेक जन्माचं पुण्य तुमचं उदयाला आलेलं आहे आणि म्हणून तर तुम्हाला भगवान शंकराची भक्ती करण्याची आवड निर्माण झालेली आहे. बहुता सुकृताची जोडी आणि म्हणूनही विठ्ठली आवडी. अशा प्रकारे त्यांचं वर्णन करून सूतजी महाराज म्हणायला लागले की मी तुम्हाला भगवान शंकराची इत्थंभूत माहिती आता जशाला तशी मी ऐकलेली आहे व्यास महाराजांच्याकडून, तशाच्या तशा प्रकारे मी तुम्हाला आता सांगणार आहे. एक जुनी पुरातन अशा प्रकारची एक कथा आहे. सूतजी महाराज सांगायला लागले की एकदा नारद मुनीला असं वाटलं की आपण तपश्चर्या करावं. पूर्वीच्या लोकांना असं वाटत होतं बरं काय. पूर्वीचे राजे लोक राज्य सोडून देऊन तपश्चर्या करायला जंगलामध्ये जात होते. राज्य वैभव सोडून देऊन, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासया योग सेविती असं ज्ञानेश्वर महाराजांनी मदालसेमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. घरी सगळं ऐश्वर असताना, राज्य वैभव असताना, कुलवान स्त्रिया घरामध्ये असताना, सगळे नोकर चाकर म्हणील त्याप्रमाणे आज्ञेचं पालन करणारे असताना, सगळे आपले पुत्र आज्ञेचं पालन करणारे असताना, या सगळ्या ऐश्वर्याचा त्याग करून पूर्वीचे राजे लोक जंगलामध्ये जाऊन भगवंताचं ध्यान करायला लागले. ते काय वेडे होते, ते काय मूर्ख होते, त्यांना काय कळत नव्हतं. राज्य सांडूनी गेले थोडे, ते काय वेडे म्हणूनही तुकाराम महाराज म्हणतात. तर पूर्वीच्या लोकांना असं वाटत होतं की बुवा एक ठराविक आयुष्याचा काळ आपण या संसारामध्ये खर्च केला आहे, आता उरलेलं जे आयुष्य आहे ते आपण परमार्थ कार्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्यामध्ये खर्च करायला हरकत नाही. जास्तीत जास्त माणसानं संसार किती दिवस करावा, 50 वर्षापर्यंत संसार करावा असं आमचं शास्त्र सांगतं. आणि 51वं वर्ष लागलं की त्या 51, 52 या आकड्यामध्येच वन शब्द घातलेला आहे बघा. 51 वन, वन म्हणजे जंगल, अरण्य. आता तुमचे 50 सरले, संसार करून तुमचं पूर्ण झाला आहे, लेकरं बाळं झाले, त्या लेकरायला लेकरं झाले, नातू झाले, झालं संसारातलं काम तुमचं सरलं. आता त्या नाताची काळजी तुम्ही घ्यायची गरज नाही, नाताची काळजी त्याचे बाप घेतील. तुम्ही त्याच्यातून आता काय करा, हळूहळू अंग काढण्याचा प्रयत्न करा, बाहेर निघण्याचा प्रयत्न करा आणि हरिहरी करण्याकडे प्रवृत्त व्हा. अशा प्रकारे पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच हिशोबाने नारद मुनीला तर काही संसारही नव्हता, आजन्म ब्रह्मचारीच होते. आणि मग त्यांनाही असं वाटलं की आपण काय करावं, तपश्चर्या करावी, तपसाधना करावी असं वाटलं. मला आता तप साधना करायची असेल तर लोकामध्ये कशी काय तपसाधना होईल, तपश्चर्या लोकामध्ये होऊ शकत नाही. इथं जर कोणी डोळे झाकून बसला असा तर भोवताली येऊन माणसं बसतील, म्हणतील बाबा ह्याला काय झालं असं, डोळे लावून का बसला असेल हे, त्याला कोणी बसू देणार नाही. काहीतरी प्रतिबंध निर्माण करतील, अडचण निर्माण करतील. आणि म्हणून तपश्चर्या करण्याची इच्छा धरणाऱ्या माणसाने एकांतामध्ये जावं, वनामध्ये जावं, अशा प्रकारे शास्त्राचा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून नारद मुनीला असं वाटलं की आपण हिमालयावर जावं, कारण हिमालयासारखा एकांत जगामध्ये दुसरं कुठंही आपल्याला पाहायला मिळणार
नाही, हिमालयावर गेल्यावर कळते. कारण तिथं अजूनही हे जगातल्या गोष्टी पोचल्या नाहीत. हे जगातले वाहनं, रेल्वे, लोकाचा कलकलाट हे अजूनही त्या हिमालयावर पोचलेलं नाही. म्हणून अजूनही तिथं एकांत आहे, निवांत आहे. आणि अशा त्या हिमालय पर्वतावर अनेक पर्वत ओलांडून, अनेक दऱ्या ओलांडून ज्यावेळेस नारद मुनी पुढे पुढे चालले, त्यावेळेस त्यांना एक सुंदर अशा प्रकारचा आश्रम दिसला. आणि त्या आश्रमाच्या शेजारीच एक पर्वतालाच कोरून अशी गुहा तयार केलेली दिसली. आणि त्या गुहेच्या समोर मोठं मस्त असं अंगण आहे. आणि त्या अंगणामध्ये अनेक प्रकारचे फुलाचे झाडं आहेत. हरणं तिथून इकडं तिकडं फिरत आहेत. मोर त्या ठिकाणी येत जात असलेले पाहायला मिळत होते. कोकिळा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं गायन करणाऱ्या होत्या. आणि जवळूनच गंगा नदी मोठ्या वेगाने कलकल करत त्या हिमालय पर्वतावरून खाली वाहत होती. अशा प्रकारचं ते सुंदर दृश्य जगातलं काही बघायला मिळत नव्हतं. कोणी दुसरा पुरुष बघायला मिळत नव्हता, कोणी बाई बघायला मिळत नव्हती. जगातले प्राणी मात्र वगैरे काही त्या ठिकाणी दिसत नव्हतं. फक्त झाडं झुडपं, ते वेली, सुंदर अशा प्रकारचे फुलं, असं रमणीय ठिकाण. आणि त्या रमणीय ठिकाणाकडे पाहून नारद मुनीला असं वाटलं की आपण याच ठिकाणी तपश्चर्या करावी. आणि मग त्या गुहेमध्ये जाऊन बसले ते. आणि गुहेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी आपली मांडी घातली, आसन लावलं. आणि आसन लावून समाधी धारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग त्या समाधीतले एक एक अंग पूर्ण करता करता यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा प्रकारचे 8 पायऱ्या आहेत त्या समाधीपर्यंत जाण्याकरता. आसनापासून सुरुवात आहे. आसन म्हणजे बसणे, बसण्यापासून सुरुवात आहे. मी नेहमी सांगत असतो, कमीत कमी माणसाला एकदा मांडी घातल्याच्या नंतर 5 घंटे मांडी मोडायचं काम पडू नये, तर त्याची ती आसनाची सिद्धी झाली, त्याचं आसन तयार झाला. आता त्यानं पुढची पायरी चढायला काही हरकत नाही. आता आपली काही अशी तयारी नाही, आपण काही एवढं करू शकत नाही समजा. तर अशा प्रकारे आसनापासून सुरुवात आहे. आसन आहे, त्याच्यानंतर मग ते प्राणायाम आहे, प्राणायामाच्या नंतर आहे प्रत्याहार आहे, पुन्हा धारणा आहे, पुन्हा ध्यान आहे, आणि त्याच्यानंतर पुढे समाधी आहे. एवढ्या एक एक पायऱ्या ओलांडत ओलांडत आपल्याला त्या समाधीपर्यंत जाता येतं. आणि त्या समाधीपर्यंत गेल्याच्या नंतर त्या समाधीस्थ पुरुषाला जगातलं काही मिळायचं शिल्लक राहत नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी मनात इच्छा झाल्याबरोबर त्याच्यापुढे हात जोडून उभ्या असतात. अनेक प्रकारच्या रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त झालेल्या असतात. आणि जगातली कोणतीही गोष्ट आज आपल्याला आत्ताच्या आत्ता कळावं असं जर वाटलं तर त्याला त्याच वेळी कळते. स्वर्गामध्ये काय चाललं आहे ते त्याला ऐकू येतं आहे. समुद्राच्या पलीकडे काय घटना घडतात ते त्याला तिथं बसून बघायला मिळते. मुंगीच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत ते त्या माणसाला कळतात. स्वर्गीचा आलोचू ऐके, समुद्रा पैलाडी देखे, आणि मनोगत ओळखे मुंगियेचे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. वाऱ्याचा वारिका वळघे, चाले तरी भूमी पाय न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. त्या समाधीपर्यंत पोचलेल्या पुरुषाला वाऱ्याचा वारिका वळघे म्हणजे
वाऱ्याचं घोडं करून त्या घोड्यावर बसून कुठंही मनात येईल तिथं जाता येते म्हणून. घोडं कशाचं? वाऱ्याचं. वाऱ्यावर बसायचं म्हणजे वाऱ्या इतका हलकं शरीर होऊन जाते त्याचं. त्या शरीरामध्ये जलतत्व आणि पृथ्वीतत्व शिल्लक राहत नाही. आणि या शरीरामध्ये जड जर काही असेल तर जलतत्व आणि पृथ्वीतत्व आहे. हे जलतत्व पृथ्वीतत्व हे अग्नीमध्ये विलीन होऊन जातं आणि अग्नी हे वायूमध्ये विलीन होऊन जातो आणि केवळ त्याचा देह म्हणजे वायुरूप शरीर त्याचं शिल्लक राहिलेलं असतं. दिसायला फक्त आकार असतो शरीराचा आणि बाकी त्या शरीराच्या आकाराने केवळ वायूच त्या ठिकाणी बसलेला असतो. आणि म्हणून त्याला एका क्षणामध्ये कुठूनही कुठं जाता येतं, कुठूनही कुठं प्रवेश करता येतो. त्याला कवाडं लावलेली असले तरी त्या कवाडातून प्रवेश करता येते. कितीही जाडजाड भिंती असल्या तरी त्या भिंतीसुद्धा त्याला अडवू शकत नाहीत. अशा प्रकारे त्याला सूक्ष्मता, जसं मारुतराय लंकेमध्ये गेले होते, लंकेत गेल्यावर कुठलं तरी काही अडचण आली का हो त्यांना, ह्याच्या घरला जायला त्याच्या घरला जायला किती कवाडं असतील. रावणाच्या महालामध्ये गेले मारुतराय, केवढाले दरवाजे काय कसला असेल त्याचे संरक्षण. पण मारुतरायांच्याकडे हे सर्व सामर्थ्य असल्यामुळे मारुतरायांना या गोष्टीची काही अडचण निर्माण झाली नाही. तर अशा प्रकारे या सिद्धीच्या नंतर पुढे त्याला, त्या योगी पुरुषाला हे सगळं ब्रह्म आहे, हे संपूर्ण जग देवस्वरूपच आहे असं त्याला अनुभवायला मिळते. आणि त्या देवस्वरूपातलाच मी एक छोटासा कण आहे, मी एक छोटासा भाग आहे, मी एक त्याचा अंश आहे, अशा प्रकारचं त्याला ज्ञान होते. म्हणजे अहम ब्रह्मास्मी नावाचा जे वेदातला सिद्धांत आहे, तो वेदातला सिद्धांत त्या पुरुषाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतो असं वर्णन आहे. हे समाधीचं वर्णन आहे. नुसतं ऐकून ठेवावं काय, कधी कोण्या जन्मामध्ये घडल ते घडो, आहे की नाही. आपण तर काही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. नुसतं कानावून गेलं तरी मोठं भाग्याचं आहे म्हणायला हरकत नाही की बाबा अशाही प्रकारची एखादी गोष्ट असू शकते. इतकंही जरी आपल्याला माहिती झालं तरी काहीतरी कवा ना कवा तरी ते मिळविण्याचा प्रयत्न माणसाच्या जीवनामध्ये करता येईल. बंद करून ठेवा की ते बंद करा, स्विच ऑफ करा. तुमच्यामुळे हो काय इतका वेळ गेला, इतक्या वेळ तुम्ही वयाला घातला, त्याचं पाप तुम्हाला लागलं. तर काय चाललं आहे आपलं की अशा अवस्थेपर्यंत नारद मुनी पोचले. आणि या अवस्थेपर्यंत पोचण्याकरता 4-2 दिवसामध्ये पोचता येत नाही. नुसती आसन सिद्धी करायची म्हटलं तरी वर्षाच्या वर्ष जातात आसन सिद्धी करण्याकरता. आणि त्याच्यानंतर पुढे प्राणायामाची सिद्धी करण्याकरता अजून काही वर्ष जातात. तर अशा प्रकारे अनेक वर्षाची ही साधना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते वर्णन केलं आहे की जन्मशतांचा वाहत वणा, देवीची आशेची या नलेची वाहना, तेथ फळ हेतूचा उगाना कवन चाळी. जन्मशतांचा वाहतवणा, हे वाहतवणा म्हणजे हे वहिवाट, हा प्रवास किती दिवसाचा आहे म्हणलं तर जन्मशतांचा वाहतवणा. शेकडो जन्माची ही वहिवाट आहे, हा मार्ग आहे. शेकडो जन्म या रस्त्याने चालावं लागतं तर कुठं त्या माणसाला तिथपर्यंत जाता येतं. तर असे अनेक वर्ष नारद मुनींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्यानंतर त्यांना हा अनुभव प्राप्त झाला की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी परिपूर्ण आहे. सगळं जग परब्रह्म परमात्म्याने भरलेलं आहे आणि त्या परब्रह्म परमात्म्याचाच मी एक अंश आहे. अशा अवस्थेपर्यंत नारद मुनी पोचले. आणि ही अवस्था पोचल्याच्या नंतर इंद्रदेवाचं आसन डगमगायला लागलं. असं इंद्रदेवाला भीती निर्माण झाली की अरे बापरे, एवढा मोठा तपस्वी न जाणो मज हे इंद्रपद घेते की काय. पण गंमत अशी आहे की या अवस्थेपर्यंत पोचलेल्या माणसाला इंद्रदेवाचं पद म्हणजे
एखाद्या भिल्लाने बांधलेल्या जंगलातल्या झोपडीसारखं दिसते म्हणलं ते इंद्रदेवाची नगरी अमरपुरी. कशी दिसते? जंगलात एखाद्या भिल्लानं बांधलेली झोपडी असावं, एखाद्या फासेपारद्यानं बांधलेली झोपडी असावं, अशा प्रकारे ते इंद्रभुवन या पुरुषाला दिसत असते. याला काही किंमतच नसते महाराज. इंद्रोपी रंकवत भाती असं म्हटलं आहे. इंद्रदेवसुद्धा त्याला रंकाप्रमाणे भिकाऱ्याप्रमाणे दिसायला लागतो. का कथा नृपकीटका हा. मग बाकीच्या या जगातल्या राजे हे किड्यासारखे राजे, या किड्यासारख्या असणाऱ्या राजाची कोण किंमत करणार? अशा अवस्थेला तो प्राप्त झालेला नारद मुनी. इंद्रदेवाला त्याची भीती निर्माण झाली की या नारद मुनीनं नुसतं मनात जरी आणलं की मी इंद्रदेव व्हावं तर याला इंद्रदेव होता येईल, मला या सीटवरून खाली उतरावं लागेल आणि मग आपलं इंद्रपद निघून जाईल आणि हा इंद्रदेव होऊन बसेल. आता काय करावं? तर याची तपश्चर्या बंद पडली पाहिजे, तपश्चर्या भंग झाली पाहिजे. इंद्रदेव तपश्चर्या करणाऱ्याला करू देत नाही. इंद्रदेवाने काय केलं? कामदेवाची आठवण केली. मदन म्हणतात की नाही, येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदा, केला ब्रह्मेयाचा चेंदा. इंद्रचंद्रासी काय लाविला जेने. तर अशा प्रकारचा तो मदन जो आहे, काम जो आहे, ज्या कामाने बड्या बड्या लोकांना परेशान केलं, विश्वामित्रासारख्याला परेशान केलं, ज्या कामाने पराशरासारख्या ऋषींना ज्या कामाने परेशान केलं, ज्या कामाने महादेवाला परेशान केलं. बाकी इतर लोकांची काय कथा? ब्रह्मदेवाला परेशान करतो, महादेवाला परेशान करतो, विश्वामित्रासारख्या 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीला परेशान करतो. हा काम म्हणजे काम वासना, विषय वासना. आणि ती विषय वासना माणसाच्या मनामध्ये एकदा निर्माण झाली की मग त्या माणसाला काही सुधरत नाही, काही कळत नाही. मी कोण आहे याचा विचार निर्माण होत नाही, मी काय करायला पाहिजे त्याचा विचार निर्माण होत नाही. आणि मग तो काम त्याला हा अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. त्या कामापासून पुढे लोभाची निर्मिती होते, लोभापासून क्रोधाची निर्मिती होते, क्रोधापासून संमोह निर्माण होतो. संमोह निर्माण झाल्याच्या नंतर माणसाच्या बुद्धीला काही सुचत नाही. आणि बुद्धीला जर काही सुचना गेलं तर मग काय करावं, काय करू नये याचाही विचार निर्माण होत नाही. आणि असा माणूस करू नये ते करतो आणि अधःपतनाला जातो. अशा प्रकारचं वर्णन भगवंतानी गीतेमध्ये केलेलं आहे. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धिनाश झाला की माणसं नष्ट होतात. तर असा हा काम इंद्रदेवाने आठवण केल्याबरोबर इंद्रदेवाच्या जवळ आला, हात जोडून उभा राहिला. महाराज म्हणले, सांगा मी काय काम करू? मी तुमचा किंकर आहे, मी तुमचा सेवक आहे. कोणाची जिरवायची सांगा मला. तो त्या तयारीतच होता ते काम. आणि इंद्रदेवाने सांगितलं की हे कामा, हिमालय पर्वतावर नारद मुनी तपश्चर्या करत आहेत आणि ते उच्च अशा समाधी अवस्थेपर्यंत पोचलेले आहेत. आणि समाधी अवस्थेला पोचलेल्या माणसाला इंद्रपद प्राप्त करून घेणं काही अवघड जात नाही. आणि म्हणून मला भीती निर्माण झालेली आहे की त्याची ती तपश्चर्या बंद करावी. तपश्चर्येमध्ये खंड निर्माण झाला पाहिजे, असं तू कर. ते म्हणले, जशी तुमची आज्ञा. म्हणले, तुला काय साहित्य पाहिजे ते सगळं साहित्य घेऊन जा. आणि मग इंद्रदेवाने रंभा, उर्वशी, तिलोत्तमा अशा स्वर्गातल्या नामांकित ज्या अप्सरा होत्या त्या कामाच्या बरोबर दिल्या. ते स्वर्गातल्या अप्सरा म्हणजे काय, आपल्या इथल्या बायासारख्या बाया राहणार ते, शेंबड्या आणि लेंबड्या.
ते स्वर्गातल्या बाया आहेत, त्यांना शेंबूड कधी येत नाही, त्याच्या तोंडाला लाळ कधी येत नाही, त्याच्या डोळ्याला चिपोड कधी येत नाही, त्याच्या शरीराला घाम कधी येत नाही, त्यांना मलमूत्र विसर्जन करायची पाळी कधी येत नाही, कारण त्यांना काही खायचंच काम पडणार. अमृताकडे पाहिल्याबरोबर तहान भूक त्यांची निवारण होते. आता अमृताकडे बघितल्याबरोबर जर तहान भूक निवारण होऊ लागली तर त्याला लघवीला संडासला जायची गरज आहे का? गरज नाही. माणसं म्हणतील असं कसं काय होईल, नुसतं बघितल्यानं कसं काय तहान भूक जाईल बुवा? हां, कारण आपल्या इथेही सुद्धा तशा प्रकारचे प्रयत्न करणं चालू आहे. हे वैज्ञानिक शोध घ्यायलेत. आता हे सलाईन लावतात माणसाला, 8-8 रोज सलाईनवर माणसं राहतात. त्याला खायची गरज आहे का? त्याला खायची गरज नाही, त्याला पियाची गरज नाही. त्यांना आली तर लघवी येते बुवा, संडास याची काही गरज नाही, संडासला जायची काही कारण नाही. हे आपल्या इथं सुद्धा सुरू झाले हे हळूहळू. आता चंद्रावर ते लोक चाललेत, ते संघ काही ते इस्टोन, ते कड्याची डब्बीन हे संघ घेऊन जातात की काय? चूल पेटून स्वयंपाक करून खाय, पंढरपूरला शिदा नेतात असं नाही. त्याच्याजवळ ते कॅप्सूल राहतात, गोळ्या. तहान भूक लागली की ते एक गोळी खायची बस, दिवसभर त्याला खायची गरज नाही, प्यायची गरज नाही. असे जर योजना आपल्या इथं या जगामध्ये आपल्या पृथ्वीवर चालू आहे, तर मग आता स्वर्गामध्ये ह्या सुविधा नसतील कशावर? अशा त्या सुंदर असलेल्या स्त्रिया, दिसायला अतिशय सुंदर, त्यांचं बोलणं अतिशय मधुर, त्यांचा आवाज अतिशय गोड, तर अशा ह्या सुंदर सुंदर अशा प्रकारच्या अप्सरा त्या कामदेवाच्या बरोबर दिल्या. आणि पुन्हा सांगितलं वसंत नावाचा ऋतू. सगळ्या ऋतूमध्ये चांगला ऋतू कोणता? वसंत ऋतू. त्या वसंत ऋतूमध्ये उन्हाळ्यातही झाडायला फुलं येतात. उन्हाळ्यात सुद्धा नवे पालवी फुटते. त्या वसंत ऋतू सुरुवात झाला रे, शिमग्याला सुरुवात होते वसंत ऋतू. आणि शिमग्याच्याच वेळेस पळसाला फुलं येतात. लिंबाच्या झाडाला नवीन पालवी निर्माण होते, त्यालाही फुलं येतात, फुलांचा बहार येतो. आंब्याला कैऱ्या लागायला सुरुवात होतात, त्यांना तोर येतो, आंब्याला नवीन पालवी निर्माण होते. प्रत्येक झाड उन्हाळ्यामध्ये नवीन त्याला अंकुर निर्माण व्हायला लागतात. अशा प्रकारे सगळी सृष्टी सजायला सुरुवात होते महाराज उन्हाळ्यात. ते वसंत ऋतूचं आगमन असते त्यावेळेस, आणि त्याच वेळेस ते कोकिळा गायला सुरुवात करतात. अशा त्या वसंत ऋतूला सोबत दिलं. गायन करणारे काही गंधर्व सोबत दिले, सुंदर अशा प्रकारचं गायन करणारे. आणि ही सर्व सामुग्री त्यांच्यासोबत देऊन त्या नारद मुनी जिथं बसले होते त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. आता हे वसंत ऋतू पहिल्यांदा पाठवला. पुढे वसंत ऋतूनं सगळं जंगल वन शृंगारित केलं महाराज. सगळं जंगल असं मस्त रमणीय बनवून टाकलं. त्या तिथल्या झाडाला फुलं यायला लागले, फळं लागायला लागले, आणि तिथं मधमाशाचे ते पोळे तयार व्हायला लागले. त्या मधाचा सुगंध चौकडे दरवळायला लागला, त्या फुलाचा सुगंध दरवळायला लागला. मोर तर होतेच त्या ठिकाणी, कोकिळाही होत्या त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे सुंदर मनोरम्य असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि त्या रमणीय अशा वातावरणामध्ये हे गंधर्व गायन करायला लागले महाराज. सप्तस्वरामध्ये सुंदर अशा प्रकारे गायन सुरुवात झालं. आणि त्या गायनाचे मंजूळ ध्वनी कानावर पडायला लागले. सकाळ संध्याकाळ, सकाळी गायचे राग वेगळे, संध्याकाळी गायचे राग वेगळे, अर्ध्या रात्री गायन करायचे ते राग वेगळेच राहतात म्हणा. आनंदाचा प्रसंग असेल तर त्या ठिकाणी गायन करणं ते राग वेगळेच राहतात. पहाटे पहाटे गायचे ते राग वेगळेच राहतात. मड्यावर गायचे राग वेगळेच राहतात. अनेक प्रकारचे ते गायनातले प्रकार आहेत. आणि हे सगळ्या प्रकाराचा वापर करून ज्या योगाने त्या नारद मुनीच्या मनामध्ये कामभावना निर्माण होईल अशा प्रकारचा ते प्रयत्न ते गंधर्व करायला लागले. आणि त्या गंधर्वाच्या गायनाच्या तालावर ताल धरून सुंदर अशा प्रकारे पदन्यास करत करत ह्या स्वर्गातल्या अप्सरा नाचायला लागल्या.
त्यांच्या त्या पायातल्या घुंगराचा आवाज कानावर यायला लागला. आणि हे सगळं असं रमणीय वातावरण पाहिलं आणि नारद मुनीला वाटलं की हे काहीतरी आपल्यावर संकट येत आहे. बहुतेक इंद्रदेवाने पाठवलेली ही सर्व सामुग्री आहे आणि आपण सावध राहिलं पाहिजे. आता ह्याला भुलून जाता कामा नये. आपण समाधीपर्यंत पोचलेले आहोत. आणि असा विचार करून नारद मुनीने पुन्हा आपलं आसन मजबूत केलं, पुन्हा प्राणायाम मजबूत केले आणि पुन्हा ध्यान करण्यामध्ये एकांत अशा एकाग्र अवस्थेमध्ये जाऊन पोचले की अशा समाधी अवस्थेपर्यंत पोचले ते की त्यांच्या कानावर ते शब्दच पडायला तयार नाही. जसं झोपी गेलेल्या माणसाच्या जवळ किती गोड गायन केलं तर ऐकू जाते का त्याला? अशी गाढ समाधी लागली झोपेसारखी त्यांना. निर्विकल्प समाधी म्हणतात त्याला. आणि मग हे महिना, 2 महिने, 4 महिने बेजार झाले हे सगळे लोक. शेवटी थकून गेले. यांचा काही विलाज चालेना. शेवटी हा कामदेव त्या रंभा, उर्वशी या सगळ्यांना बरोबर घेऊन परत कुठे गेले? इंद्रदेवाकडे गेले. इंद्रदेवाला हात जोडून सांगितलं की म्हणले महाराज आम्हाला माफ करा आणि आमचं काम सक्सेस झालेलं नाही. आम्ही त्या नारदाची तपश्चर्या भंग करू शकलो नाही. पण आमचा असा अंदाज आहे की त्या नारद मुनीला तुमच्या इंद्रपदाची अजिबातच गरज नाही. कारण तो एका विलक्षण आनंदामध्ये तन्मय झालेला आहे. तुमच्या इंद्रपदाची त्याला गरज नाही. काही भ्यायचं काही कारण नाही. तुम्ही शांत राहा. अशा प्रकारची सूचना त्या मदनाने इंद्रदेवाला केली. इंद्रदेवही शांत राहिला. आणि मग असं हे संकट दूर झाल्याच्या नंतर नारद मुनी पुन्हा त्या समाधीतून खाली आले. खाली आल्याच्या नंतर त्यांना देह हे जाणवायला लागल्या सगळ्या गोष्टी. आणि जाणवायला लागल्याच्या नंतर त्यांना असं कळायला लागलं की मी कामावर विजय मिळवला. त्यांना ही गोष्ट लक्षात आली की मी कामावर विजय मिळवला. काम मी ताब्यात घेतला. काम बांधवडी काळ घातला तो डरी, तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत मारुत्र्याचं जसं वर्णन केलं तुकाराम महाराजांनी त्याप्रमाणे नारद मुनीची अवस्था झालेली आहे. काम त्यांनी जिंकला. आणि काम जिंकल्याच्या नंतर गंमत अशी झाली, कामाला जिंकणं सोपं आहे, क्रोधालाही जिंकणं सोपं आहे. पण अजूनही एक अडचण पुढे निर्माण होते. त्या अडचणीचं नाव आहे अहंकार. तिथपर्यंत गेलेल्या माणसालाही अभिमान सोडित नाही. तर तुमची आमची काय गोष्ट महाराज? आपल्याला तर आपल्याकडे बघाय ना. ते अहंकार नावाची जी गोष्ट आहे की नाही ती आपल्याकडे बघाय ना. मेलेले उंदर हात ना ते याच्याकडे काय बघायचं? मांजर कोण्या उंदराला धरते? जित्या की मेलेल्या? जे वळवळ करायला त्याला धरते. आणि जे मेलेलं आहे, मरून पडलंय, त्याच्याकडे बघणं सुद्धा त्याचं म्हणणं आता हे कुठंच जाईल. तसा तो अहंकार तुमच्या आमच्यासारख्या लोकांकडे बघणं सुद्धा का तर त्याचं म्हणणं हे यायला काय लागतं, हे मरून पडलेले जाते. म्हणून थोड्या थोड्या गोष्टीचा आपल्याला अभिमान निर्माण होतो. थोडीशी गोष्ट काही आपल्याजवळ आली की त्याचाच अहंकार माणसाला निर्माण होतो. असो, तर अहंकार निर्माण झाला. आणि अहंकार निर्माण झाल्याच्या नंतर नारद मुनीला असं वाटायला लागलं की आपण केलेली ही तपश्चर्या, आपण कामावर मिळवलेला विजय हा कोणाला तरी सांगावा. आपला मोठेपणा दुसऱ्याला सांगावा. दुसऱ्याला सांगण्यामध्ये, मोठेपणा दुसऱ्याला सांगण्यामध्ये त्या अहंकाराला काय मिळते? जरा ताकद मिळते. लोकही मग त्याची वाहवा करतात. वाह वाह वाह. त्याला वाटलं आता कुठं जावा? तर म्हणले महादेवाकडेच जाऊ आपण. महादेवाला सांगू. चालरशील लोकायला काय कळत आहे? कामावर विजय मिळवला काय न मिळवला काय? आणि ते नारद मुनी कुठे गेले? महादेवाकडे गेले. भगवान शंकर कैलास पर्वतावर बसलेले होते पार्वतीसहित. आणि त्या ठिकाणी नारद मुनी जाऊन पोचले. नारद मुनींनी भगवान शंकराला नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर महादेवांनी विचारलं की म्हणले नारद महाराज,
कसं काय येणं केलं म्हणले, काय कारण येण्याचं? महादेवाला अगोदरच कळालं होतं हे सगळं. महादेवाला कळणं अशी कोणती गोष्ट आहे? त्यांना अगोदरच सगळं माहिती झालेलं होतं की हा अहंकाराने भरलेला आहे आणि हा अहंकाराची पुष्टी करण्याकरता आपल्याकडे येत आहे. महादेवाने उगाच मोठेपणा दिला. म्हणले काय कारण काढलं बाबा? म्हणले नाही, ते बंद करून टाका, ते सांगायचं. बघा की आता एवढी एकाग्र होऊन ऐकायला माणसं ध्यान देऊन. तुकाराम महाराज म्हणले भजनी विक्षेप त्याची पै मरण. तर महादेवाने थोडासा मोठेपणा दिला. म्हणले कसं काय येणं केलं बाबा? तुमच्यासारख्या मोठ्या भगवंताची भक्ती करणारी तुम्ही, आजन्म ब्रह्मचारी राहिलेले तुम्ही, संसाराचा लेश अंगाला तुम्ही लागू दिलेला नाही आणि अशा प्रकारचे बाल ब्रह्मचारी संसार आपल्या अंगाला लागू नये म्हणून 5 वर्षापेक्षा जास्त वय वाढूच देणार नाही असा प्रतिज्ञा करून तुम्ही बालवय नेहमी धारण करणारे कसं काय येणं केलं बुवा? आणि त्यावेळेस नारद मुनी म्हणले तुम्हाला काही कळालं नाही का? ते म्हणले काय कळायला पाहिजे होतं? म्हणले मी कामावर विजय मिळवला. म्हणले कामावर विजय मिळवला? म्हणले वा वा वा, फार मोठं काम केलं म्हणले तुम्ही. आणि कामावर सहजासहजी कोणाला विजय मिळवता येणं फार अवघड आहे म्हणले. मलाही कामावर विजय मिळवणं फार अवघड गेलं म्हणले. नारद मुनी म्हणले की म्हणून तेच तर सांगायला आलो म्हणले. अशी तपश्चर्या केली म्हणले मी हिमालय पर्वतावर की काम आला, ते वसंत ऋतू आला, रंभा उर्वशी सगळे आले, पण मी काही त्यांच्यासमोर झुकलो नाही. त्या कामावर मी विजय मिळवला. अशा प्रकारे मोठ्या अभिमानाने नारद मुनी सांगायला लागले. आणि त्यावेळेस महादेवांनी त्यांची वाहवा केली. म्हणले वा वा वा, चांगलं काम केलं तुम्ही, फार मोठं काम केलं. कामावर विजय मिळवणं काही सोपी गोष्ट नाही. मलाही फार जड गेले, तर तुमच्यासारख्यांनी ते केलं आहे हे फार मोठी गोष्ट आहे. पण एक ध्यानात ठेवा म्हणले की हे कामावर तुम्ही विजय मिळवलेला कोणाला सांगू नका. कारण चांगले कामं केलेली माणसाने सांगू नये. आणि बहुतेक माणसं काय करतात, चांगले कामं केली की सांगतात. वाईट कामं सांगावं म्हणले, पण चांगले कामं सांगत जाऊ नये. पाप केलेलं सांगत जावं. पाप सांगितलं की पाप संपून जाते. मी काय पाप केलं याचा उच्चार केला कोणापुढे तरी आपण सांगितलं की बस ते पाप जळून भस्म होते. कुठलंच काही करायची गरज नाही. प्रामाणिकपणे सांगायचं की माझ्या हातून हे पाप घडलंय, बस ते पापातून मुक्तच झाला ते. आणि जर समजा मी हे पुण्य केलंय असं सांगितलं तरी ते पुण्यातून मुक्त झाला, पुण्य राहिना त्याच्याजवळ. जर समजा कोणी काशीला गेला, कोणी प्रयागला गेला, तिथं जाऊन काही यज्ञच केला, दक्षिणाच दिली, ब्राह्मणच भोजन घातलं, हे जर केलं आणि इथं येऊन जर सांगू लागला म्हणजे 11 बामणं जेव घातले म्हणला तिथले आणि प्रत्येकाला 1100 दक्षिणा दिली म्हणला, कमी दिलं नाही. इतकं सांगितलं तरी सरलं ते. 1100 दिलेलेही सरले, काशीला गेलेलंही सरलं आणि बामणं जेव घातलेलेही खतम झालं ते. म्हणून पुण्यही सांगितल्यानं संपून जाते आणि पापही सांगितल्यानं संपून जाते. म्हणून पाप संपवायचं असेल तर उघडं करा आणि पुण्य संपू नये असं वाटत असेल तर झाकून ठेवा. पुण्य झाकून ठेवा. जसं शेतकरी माणसं शेतात उघडं पडलेलं बी झाकून ठेवतात का झापलेलं उघडं करतात? उघडं पडलेलं झाकून ठेवतात. फासाठी करतात. फासाटीनेही जर कुठं बुजना गेलं तर हातानं बुजवितात, पायानं बुजवितात, पण त्याला उघडं राहू दे ना. तसं पुण्यकर्म हे उघडं राहिलं की समाप्त होऊन जातं. आणि म्हणून पुण्यकर्म उघडं करू नये, ते होता होईल तोपर्यंत झाकण्याचा प्रयत्न करावा. असं उपदेश कोणी केला? महादेवाने नारद मुनीला केला. हे मलाच सांगितलं ते सांगितलं
चांगली गोष्ट आहे, चांगलं काम केलं आहे तुम्ही, पण कोणाला सांगू नका. आणि गंमत अडचण अशी आहे की सांगू नका म्हणलेलं माणसाला लई सांगा वाटते. हे बायामध्ये असं चलते बघा. हां हां काशीला गेलो होतो काशीला गेलो होतो हे सांगणा गेला तरी कपात चहा पिणं याचा अर्थच हे काशीला गेला होता. ते सांगितल्यासारखंच झालं. ते बाया तुला म्हणून सांगालो म्हणतात, सगळ्या गावाला सांगून टाकतात. तू मिळाली जीवाची म्हणतात आणि तिला सांगतात. ती बाजूला झाली की दुसरी भेटती, ती तिच्याहून जीवाची राहते. सगळ्या गावाला सांगून टाकतात. तसं सांगू नये म्हटलेली गोष्ट माणसं लवकर सांगावं असं वाटतं. ते नारद मुनी तिथून निघाले, म्हणले एवढी मोठी सिद्धी मी मिळवली आणि सांगू नको. एवढं मोठं आपण यश मिळवलंय, हे यश सांगू नये. हां, ह्याला देखोना झाले, ह्याला बरं वाटणार झाले. आणि नारद मुनी पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवालाही केलेली तपश्चर्या सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की बाळा, म्हणले मी तुझा बाप आहे, तुझा पिता आहे मी, आणि तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. म्हणले महादेवाला मलाच सांगितलं असतं सांगितलास. महादेवाने जे सांगितलं होतं ते बरोबर सांगितलं होतं, कोणाला सांगू नको म्हणून. पण बरं झालं तू मला सांगितलास, आता इथून पुढे तरी कोणाला सांगू नको. नारद मुनीला वाटलं आणखी एक जागा राहिली सांगायची. त्या एका माणसाला सांगितलं की मग दुसरं कोणाला सांगायचं नाही. मग नारद मुनी सरळ गेले वैकुंठाला. लक्ष्मी माता अशी पायथ्याला बसलेली आहे, शेषावर भगवान शयन करत आहेत. सुंदर अशा प्रकारची भगवंताची विष्णूची मूर्ती दिसत आहे. शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे, प्रसन्न चेहरा आहे भगवान विष्णूचा. आणि अशा प्रकारे ती सुंदर मूर्ती पाहिली. नारद मुनीने नमस्कार केला आणि भगवान विष्णूने विचारलं, म्हणले कसं काय नारद महाराज असं अचानक येणं केलं? तर म्हणले काही नाही, म्हणले एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तर म्हणले सांगा ना. काय नाही म्हणले, रिकामाच आहे मी, सांगा काय सांगायचं असेल. अहो म्हणले मी कामावर विजय मिळवला. आजपर्यंत कोणालाही जे जमलं नाही ते मी केलं आहे म्हणले, आणि हे तुमच्यासारख्या शहाण्या माणसाला सांगावं म्हणून आलो म्हणले. म्हणले वा 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 नारद मुनी, फार चांगलं काम केलं म्हणले, तुम्ही फार चांगलं काम केलं. आणि अशा प्रकारे भगवान विष्णूचाही सत्कार त्यांनी स्वीकारला. आणि नारद मुनी तिथून परत निघाले. मोठ्या अभिमानाने, मोठ्या गर्वाने छाती अशी काढून चढू लागले. अभिमानी माणूस जसा चालतो की नाही तशा प्रकारे जरा सुगीमध्ये 4 पैसे खुळखुळ करू लागले खिशात की माणसं कसे चालतात, टाचावर करून चालतात, छाती काढून चालतात. तशा प्रकारे नारद मुनी चालू लागले. आणि भगवान विष्णूला वाटलं की एवढा चांगला माणूस, भक्ती करणारा, सतत भगवंताचं नामस्मरण करणारा, आणि हा वाया जाता कामा नये. हा अहंकारामध्ये अडकलेला आहे. कामातून तर मुक्त झाला, कामावर तर विजय मिळविला, पण हा अडकला कुठं? अहंकारात अडकला. हा अहंकारातून मुक्त होणं गरजेची गोष्ट आहे. अशी दया निर्माण झाली भगवान विष्णूच्या मनामध्ये. आणि भगवान विष्णूंनी काय केलं, नारद मुनी ज्या रस्त्यानं चाललेले होते त्याच रस्त्यावर असं एक सुंदर गाव निर्माण केलं. ते गाव जणू वैकुंठच असावं की काय, एवढं सुंदर. ते गाव जणू इंद्राची नगरीच असावं की काय, इंद्रदेवाची पुरीच असावं की काय, एवढं सुंदर ते गाव निर्माण केलं. आणि त्याच गावातून नारद मुनी पुढे चालायला लागले. ते नकली गाव होतं बरं काय, खरं नव्हतं. ते मायेनं निर्माण केलेलं गाव होतं. तिथल्या सगळ्या सडका रत्नाच्या बनवलेल्या होत्या. तिथले सगळे घरं सुवर्णमय बनवलेले घरं अशा प्रकारचे होते. चौकडं जिकडं तिकडं पताका लावलेल्या होत्या. सुगंधी अशा प्रकारच्या द्रव्याचा सडा चौकडं टाकलेला होता. सुगंध त्या गावामध्ये दरवळत होता. आणि प्रत्येक रस्त्याला अशा लहान लहान मुली
आपल्या डोक्यावर ते कळशा वगैरे घेऊन येणाऱ्या अतिथीचं स्वागत करायला उभ्या होत्या. अशा प्रकारचं ते सुंदर गाव पाहिलं. आणि गावात आल्याच्या नंतर नारद मुनीचं मन प्रसन्न झालं. म्हणले, वा, एवढं सुंदर गाव आपण बघायला नाही वा, पहिली वेळ आहे म्हणले एवढं चांगलं गाव बघण्याची. आणि चला म्हणले थोडंसं गावामध्ये फेरफटका मारू आपण. आणि गावामध्ये फिरता फिरता एक अतिशय सुंदर महाल दिसायला लागला. एवढा सुंदर महाल की जणू इंद्रदेवाचा महालसुद्धा फिका पडावा अशा प्रकारचा सुंदर महाल पाहिला. आणि त्या महालामध्ये नारद मुनींनी प्रवेश केला. महालात प्रवेश केल्याच्या नंतर त्या महालामध्ये एका सिंहासनावर एक राजा बसलेला होता. आणि त्या राजाच्या समोर जाऊन नारद मुनी उभे राहिले. राजाने या नारद मुनीकडे पाहिलं आणि नारद मुनीला हात जोडून नमस्कार केला. नारद मुनीला उंच आसनावर बसवलं, त्यांची पूजा केली, त्यांचा मोठा आदर सत्कार केला. म्हणले, आमचं मोठं भाग्य आहे की तुमच्यासारखे संत आमच्या घरी आलेले आहेत. फार मोठा आमचं भाग्याचा उदय झालेला आहे. आणि अशा प्रकारे नारद मुनीला प्रसन्न मनाने बसलेलं पाहून तो राजा म्हणायला लागला की महाराज, त्या राजाचं नाव काय बघा, शीलनिधी. शीलनिधी माझं नाव आहे असं त्या राजानं सांगितलं. माझं नाव काय आहे? शीलनिधी आहे. आणि मला एक मुलगी आहे म्हणले, अतिशय सुंदर आहे. आणि ती आता उपवरही झालेली आहे. सर्व गुणाने संपन्न आहे. अनेक विद्या तिला येतात. अनेक प्रकारच्या कलामध्ये ती प्रवीण आहे. असं कोणत्याच गोष्टीची त्या मुलीमध्ये उणीव नाही. जणू काही लक्ष्मी असावी भगवान विष्णूची किंवा इंद्रदेवाची शची असावी, त्याप्रमाणे माझी ती मुलगी आहे. आणि त्या मुलीचं नाव आहे श्रीमती. श्रीमती असं त्या मुलीचं नाव आहे. कृपा करून नारद महाराज, तुमच्यासारखे ज्ञानी संत आमच्या घरी आलेले आहेत, तर आमच्या मुलीचा थोडासा हात बघा, तिचं भविष्य बघा आणि तिची थोडीशी रास पंचांग वगैरे बघा. आणि ह्या मुलीला कोणता वर मिळेल तेवढा सांगा. कशा प्रकारचा वर मिळेल तेवढं मला सांगा. कारण माझी इच्छा आहे की माझी मुलगी चांगल्या मुलाला मिळावी, चांगला वर माझ्या मुलीला मिळावा, असं प्रत्येक बापाची इच्छा असते. त्यावेळेस नारद मुनीला आतल्या घरामध्ये नेण्यात आलं. त्या मुलीला समोर आणून बसवण्यात आलं. राजा एका बाजूला बसलेला आहे, त्या मुलीची आई एका बाजूला बसलेली आहे. आणि ती मुलगी अशी पाहिली महाराज नारद मुनींनी. आहा, काय सौंदर्य त्या मुलीचं! ज्या अंगाकडं नजर जाईल त्याच अंगावर नजर खिळून बसावं, इतकी सुंदर ती मुलगी. तिचे केस जर बघितले तर असं वाटावं की हिचे केसच आयुष्यभर बघत बसावं की काय. तिचं नाक बघितलं की असं वाटावं अशा इतकं सुंदर नाक जगात कोणाचंच नाही. तिचे होठं तसे, तिचे दातं तसेच. आता सगळ्याच्या सगळं या ग्रंथात वर्णन केले तितकं काही मला करता येणार नाही. तिचे हात, तळ हात असे होते जणू काय आता गुलाबाच्या रंगात रंगविलेले, असे गुलाबी रंगाचे तिचे हात होते. तिचे तळपायसुद्धा गुलाबी रंगाचे होते. नखांचा रंगसुद्धा थोडा थोडा गुलाबी रंगाचा होता. अशा प्रकारे अतिशय सुंदर, जणू ती रत्नमय असावी असं वर्णन केलेलं आहे. ते कोणतं की लाल रंगाचे रत्न जणू तिचे होठ असावेत, किंवा पांढऱ्या शुभ्र रंगाचे स्फटिक जसे असतात, की नाही, मोती जसे असतात तशा प्रकारचे तिचे दात आहेत. इंद्रनीळ मण्यासारखे तिचे ते डोळे आहेत. आणि म्हणून ती स्त्री अशी दिसत होती की जणू रत्नमय आहे की काय. पुन्हा नारद मुनीला वाटलं की ही नुसती रत्नमय आहे असं नाही, तर ही ग्रहमय सुद्धा आहे. जसं ग्रहामध्ये मंगळ ग्रहाची गती अतिशय मंद गती असते म्हणा. मंगळ ग्रह अतिशय मंद गतीने सूर्याला प्रदक्षिणा करतो. आपली पृथ्वी एका वर्षाला एक प्रदक्षिणा करते, पण तेवढ्या लवकर मंगळ ग्रह प्रदक्षिणा करत नाही. त्याला बरेच वर्ष लागतात, 60 वर्ष काहीतरी लागतात. बृहस्पती, गुरु नावाचा ग्रह 12 वर्षाला एकदा प्रदक्षिणा करतो. म्हणून गुरु 12 वर्षाला एकदा येते.
शनी नावाचा ग्रह 30 वर्ष लागतात त्याला एका राशीला यायला, पुन्हा परत त्याच राशीला यायला 30 वर्ष लागतात. तर अशा प्रकारे त्या ग्रहाची गती जशी मंद असावी त्या मंद गतीच्या ग्रहाप्रमाणे या मुलीचं चालणं आहे. या मुलीचं चालणं कसं आहे, अशी धांगडधिंगा धबधब पाय वाजवीत पळत येणारी ही पोरगी नाही. आमच्या बाया कशा राहतात, धन 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 सगळं घर हादरतंय ती बाई आली म्हणताना, समजून घ्यावं की ते आली बाप्पा म्हणायचं. तर अशी ती कोमल चालीनं चालणारी, मंद गतीने चालणारी, अशा प्रकारची ती एका ग्रहाची उपमा हिच्या चालण्याला द्यावी. पुन्हा तिच्या त्या स्तनाच्या वर्णन केलेलं आहे. जसं गुरु सगळ्या ग्रहामध्ये मोठा आहे, गुरुग्रह, त्या गुरुग्रहाप्रमाणे जिचे स्तनभार आहेत, अशा प्रकारे गुरुग्रह जिचे स्तनभार आहेत तिचं चालणं त्या मंगळाप्रमाणे आहे. आणि जिचे ते काय म्हणतात मुख चंद्राप्रमाणे आहे. मुखचंद्र चंद्राप्रमाणे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहे. असे जणू ही ग्रहमय आहे की काय असंही नारद मुनीला वाटू लागलं. म्हणजे नेमकं या पोरीला कसं समजावं तेच काही कळेना. तर मोहित झाले नारद मुनी. कोणाला थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या मुलीवर नारद मुनी मोहित झाले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता हिचं असं भविष्य सांगावं की जे भविष्य ऐकल्याच्या नंतर या मुलीने आपल्याच गळ्यात माळ घालावी. कारण तर भविष्य सांगणं तर ह्याच्याच हातात होतं. मग आता त्यांनी असं सांगायला सुरुवात केली, एक साधू पुरुष हिला पती म्हणून मिळणार आहे, एक भगवंताची भक्ती करणारा पुरुष हिला पती म्हणून मिळणार आहे, फार मोठी भाग्याची आहे तुमची ही मुलगी. अशा प्रकारे स्वतःचंच वर्णन करू लागले. आणि त्या मुलीच्याही डोक्यामध्ये तेच भरू लागले की हे नारद मुनीच्या ठिकाणी सगळी लक्षणं आहेत आणि या नारद मुनीलाच आपण करून घ्यावं, वरून घ्यावं असं या मुलीला वाटावं. अशा पद्धतीनं ते वर्णन करू लागले. आणि असं हे सगळं सांगणं झाल्याच्या नंतर त्या राजाने सांगितलं, ठीक आहे म्हणले महाराज, तुमचा आशीर्वाद असू द्या आणि चांगल्या प्रकारचं वर हिला मिळणार आहे असं तुमच्याकडून आम्हाला कळलेलं आहे. तर या मुलीचं स्वयंवरसुद्धा आता लवकरच मी करावं असा विचार करतोय, तर तुम्हीसुद्धा त्या स्वयंवराला या अशा प्रकारचं निमंत्रण त्या राजानं नारद मुनीला दिलं. आणि मग नारद मुनीला असं वाटलं की आपलं दिसायला रूप काही तेवढंसं असं सुंदर नाही आणि मग आपण जर त्या स्वयंवरात येऊन बसलो तर आपल्याच गळ्यात कसं काय माळ घालेली, तर मग आपलं रूप सुंदर दिसावं असं काहीतरी आपल्याला करावं लागेल, हे की नाही. आता जसं ती माणसं काय करायलेत, केस पांढरे झाले की काळं लावालेत, दातं पडले की दुसरे बसून आले, का म्हातारे दिसू नाही म्हणायचं, दुसरं काय म्हातारं काय होईना काय माणूस, म्हातारं होतंय सगळंच होते पण दिसू नये एवढा हेतू आहे. तर अशा प्रकारे त्या नारद मुनीला वाटलं की आपण कोणाकडे जावं, आता आपलं रूप बदलण्याकरता कोणाकडे, म्हणजे विष्णूकडे जावं, त्याच्या हातात सगळं आहे, कारभारी माणूस आहे ते. आणि पुन्हा परत त्या गावावरून पुढे कुठं जायचं होते कोणाला माहीत, पण पुढे काही गेले नाहीत. परत कुठं आले, भगवान विष्णूपाशी आले. भगवान विष्णूने विचारलं, म्हणजे आत्ताच गेला होतात नारद महाराज आणि लगेच परत कसं काय येणं केलं बरं, असं काय कोणतं अर्जंट काम काढलं. त्यावेळेस भगवान नारद मुनीने सांगितलं की म्हणले, हे भगवान विष्णू, थोडीशी एकांतात सांगण्यासारखी गोष्ट आहे. म्हणले इथं 4 माणसामध्ये लक्ष्मी माताजवळ बसलेली आहे, हे तुंबर वगैरे या ठिकाणी गायन करत उभं राहिलेले आहेत, तुमचे काही पार्षद सेवक वगैरे तुमच्यासमोर हात जोडून आहेत, एवढ्या लोकांच्या समोर सांगण्यासारखी गोष्ट नाही, आपण एकांतामध्ये बसून सांगू. ठीक आहे म्हणले, एकांत. भगवंतांनी त्या सगळ्यांना सांगितलं, बाबा रे म्हणले थोडंसं तुम्ही दूर जा, बाजूला जा. आणि मग एकांत झाल्याच्या नंतर नारद मुनीने बोलायला सुरुवात केली. म्हणले, हे भगवान, की माझ्या मनामध्ये एक थोडीशी संसाराची भावना निर्माण झालेली आहे, लग्न करावं अशी इच्छा निर्माण झालेली आहे. आणि ते काही वाईट नाही म्हणले, ते काही धर्माला सोडून नाही, लग्न करण्याची इच्छा होणं म्हणजे काही वाईट आहे का हो, चांगलीच गोष्ट आहे. आणि माझ्या पाहण्यात एक सुंदर मुलगी आलेली आहे. म्हणजे ते त्या गावाला गेलो होतो
शीलनिधी नावाची राजा आहे आणि त्या राजाची मुलगी मी पाहिली, अतिशय सुंदर आहे आणि तिने माझ्याच गळ्यामध्ये वरमाला घालावी अशा प्रकारची मला इच्छा झालेली आहे. तर कृपा करून तिनं माझ्याच गळ्यात माळ घालावी असं सुंदर रूप तुम्ही माझं बनवा. तुम्हाला सगळं करता येते भगवान, तुम्हाला काय करता येणार? करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुल्या करुणेची साई करीव आई मजवरी, अशा प्रकारची विनंती केली. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणले ठीक आहे, म्हणले काही हरकत नाही. अहो तुम्हाला संसार करायची इच्छा होते, लग्न करण्याची इच्छा होते, याच्याहून आनंदाची काय गोष्ट आहे म्हणले नारद महाराज, काही हरकत नाही. तुम्हाला सुंदर रूप बनवतो म्हणले. आणि सुंदर रूप बनवतो असं म्हणून त्या नारद मुनीला जवळ घेतलं आणि त्यांच्या तोंडावरून हात फिरविला. आता देवाला हात फिरवायची काय गरज आहे? नुसतं मनात आणलं तरी होऊन जाते ते, तिथं हात फिरवायची तरी काय गरज आहे? आणि म्हणले तुमचं आता एवढं सुंदर रूप बनलेलं आहे की जसं माझं रूप आहे ना असंच तुमचं इतकं सुंदर रूप बनलेलं आहे. आणि भगवान विष्णूने त्यांचं रूप कसं बनवलं होतं माहीत आहे? वानेराचं रूप बनवलं होतं, वानेराचं. हां, बाकीचं सगळं शरीर माणसाचं आणि तोंड तेवढं वानेराचं. आता त्या काळात काही आरसे बिरसे नसतील म्हणा बघायला कसं झालंय काय नाही. आणि अशाच प्रकारचे ते वानराचं रूप धारण करून नारद मुनी त्या लग्न मंडपामध्ये, स्वयंवर मंडपामध्ये जाऊन पोहोचले. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर पहिल्या क्रमांकाला त्याला बसायला जागा मिळाली. बराच वेळ गेला आणि मग ती दिसायला सुंदर असलेली अशी ती श्रीमती नावाची मुलगी, त्या दिवशी तर अजूनच तिनं आपला शृंगार केलेला होता, अनेक प्रकारचे अलंकार धारण केलेले होते, अशी भारीची साडी नेसलेली होती. आणि काय महाराज, एखादी नवरी सजून यावी त्याप्रमाणे ती त्या दिवशी सजून आली होती. आणि नारद मुनीला तर ती अजून सुंदर दिसू लागली. म्हणजे त्या दिवशी बघितल्यापेक्षाही आज लईच सुंदर दिसाली बुवा म्हणले ही. आणि ही आपल्याच गळ्यामध्ये आता माळ घालणार मनामध्ये निश्चय झाला. असं डोळे लावूनच बसले. मग आता काय बिनघोरीच आहे की नाही, भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळाला म्हणल्यावर. मग ती मुलगी आली, नारद मुनीच्या असं समोर आली. नारद मुनीनं थोडंसं डोळ्या उघडून बघितला. नारद मुनीला वाटलं आता घालतीच आपल्या गळ्यामध्ये माळ. नारद मुनी मान अशी पुढी 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 करायला लागले. आणि एवढ्यात त्या मुलीनं त्यांच्याकडं पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि ती पुढे निघून गेली. अनेक राजे लोक त्या ठिकाणी आलेले होते, नवतरुण होते, सगळेच्या राजपुत्र होते. आणि कोणाच्याही गळ्यामध्ये तिने माळ घातली नाही. आणि एवढ्यामध्ये तिकडच्या दरवाजामधून प्रत्यक्ष भगवान विष्णू आले. फक्त ते नारद मुनीला दिसले आणि त्या मुलीला दिसले, कोणालाही दिसले नाहीत. प्रत्यक्ष भगवान विष्णू आले आणि ते विष्णूला पाहिल्याबरोबर त्या मुलीने ते हार कोणाच्या गळ्यात घातला? विष्णूच्या गळ्यामध्ये घातला. आणि त्यावेळेस नारद मुनीच्या डोसक्यामध्ये वीज चमकली. म्हणले हे विष्णू बदमाश आहे म्हणले, हे लबाड आहे म्हणले, हे आपल्याला फसविलं म्हणले या विष्णू. आणि त्याच वेळेस नारद मुनीच्या जवळ बसले होते दोन ब्राह्मणाचे माणसं, ब्राह्मण कुमार. आणि ते खरं तर होते महादेवाचे दोन गण होते, महादेवाचे दोन गण होते. आणि ते मुद्दाम नारद मुनीच्या जवळ येऊन बसले. नारद मुनीच्या तोंडाकडे बघून हसू लागले होते सुरुवातीपासूनच. म्हणले हे कशाला आलं असेल बा, ह्याचं तोंड तर बघा कसलं आहे. नारद मुनीचं म्हणणं माझ्या तोंडाला काय झालं, दुसरं कोणाला तरी हसत असतील, मला कशाला हसतील, मी तर सुंदर आहे, भगवान विष्णूनं मला सुंदर बनवलंय. नारद मुनी असं कान्या डोळ्याने त्याच्याकडे बघू लागले. बघितलं की ते हसू लागले. पण हेच म्हणणं मला कशाला हसतील, दुसरं कोणाला तरी हसत असतील. आणि ते वरचीवर थट्टा करून याच्याकडे बघून हसू लागले. आणि त्यावेळेस मग पुन्हा तेच दोन ब्राह्मण कुमार ते विष्णू त्या मुलीला घेऊन गेल्याच्या नंतर, सगळे राजे लोक आपापल्या घरला गेल्याच्या नंतर तेच दोन ब्राह्मण कुमार नारद मुनीला भेटले. आणि नारद मुनीला म्हणायला लागले, अहो नारद महाराज, तुम्ही इथं हे वानेरासारखं तोंड घेऊन आलात म्हणले, आणि तुमच्या गळ्यात कसं काय माळ घाली म्हणले, ती पोरगी काय येडी आहे का तुमच्या गळ्यात माळ घालायला? तोंड बघितलं का म्हणले तुमचं तोंड? ते म्हणले माझ्या तोंडाला काय झालं, मला तर सुंदर बनवून पाठविलं म्हणले भगवान विष्णूनं. त्या विष्णूनं सुंदर बनविलं नाही म्हणले, फसविलं तुम्हाला. आणि तुम्हाला तुमचं तोंड बघायचं असेल तर चला म्हणले, इथं जवळ तळ आहे,
त्या तळ्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बघा तुमचं तोंड. नारद मुनी त्याच्या संग तळ्यापर्यंत गेले. तळ्यापर्यंत गेल्याच्या नंतर मध्ये तोंड बघितलं. तोंड बघितल्याच्या नंतर वानेराचं तोंड दिसू लागलं. असा राग आला भगवान विष्णूचा, विचारूच नका महाराज. आणि मग त्या दोघाला शाप दिला की म्हणले, हे बघा तुम्ही माझी थट्टा केली, माझ्याकडे बघून हसत होतात, पण उघडं उघडं मला सांगितलं नाही, नुसती थट्टा करत होतात तुम्ही माझ्याकडे बघू बघू, तर तुम्हाला मी शाप देतो की दोघालाही राक्षस योनी प्राप्त होईल, राक्षसाच्या कुळामध्ये तुमचा जन्म प्राप्त होईल. ती म्हणले, आम्हाला का उगच उगच, आम्ही गरीब माणसं, आदात नाही मधात नाही, आम्हाला काय म्हणून. आणि पुन्हा सरळ नारद मुनी कुठे गेले, पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे. तिसरी चक्कर आहे आता कोणाची, नारद मुनीची. भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला म्हणायला लागले, हे तुमचं काम बरोबर आहे काय, माझ्यासारखा भक्त तुमचा, सतत देवाचं तुमचं नाव घेतो मी, तुमचं भजन करतो, सगळ्या जगात तुमच्या भक्तीचा प्रचार करतो, आणि तुम्ही मला असं फसवावं, हे तुमची रीत बरोबर आहे, हे चांगलं वागणं आहे का तुमचं, काय म्हणून तुमची भक्ती करावं आम्ही सांगा, ह्याच्यासाठीच करावं काय. असं काही बोलू लागले नारद मुनी. आणि त्यावेळेस भगवान विष्णू गालातल्या गालात हसू लागले. म्हणले, महादेवाची लीला आहे, म्हणले महादेवाच्या मनोगताप्रमाणे हे सगळं घडतंय. आणि त्यावेळेस पुन्हा नारद मुनी रागाच्या भरात म्हणले, हे बघा तुम्हालाही माझ्या शापाने माणसाच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, आणि तुमची सुद्धा पत्नी कोणीतरी राक्षस चोरून नेतील, आणि त्या पत्नीचा वियोग तुम्हाला सुद्धा होईल. मला जसा त्या होणाऱ्या पत्नीचा वियोग केला ना तुम्ही, हो ती बायको जसे मला मिळणार होती पण मिळू दिली नाही ना, तसं तुम्हाला सुद्धा आपल्या पत्नीचा वियोग होईल, आणि तुम्हाला जंगलानं भटकावं लागल, पत्नीच्या नावानं हाका मारत रडत, आणि तिथं तुम्हाला पत्नी मिळवून देण्याकरता सहाय्य करायला जर कोणी येतील तर वानेरच येतील. म्हणले, वानेराच्याच हातानं तुम्हाला तुमची पत्नी मिळवून घ्यावं लागेल पुन्हा एकदा परत. मला वानेर बनविले ना तुम्ही, तर वानेरालाच यजमान जावं लागेल म्हणले तुम्हाला. अशा प्रकारचा शाप कोण दिला, नारद मुनीनं भगवान विष्णूला दिला. भगवान विष्णू तरी हसू लागले गालातल्या गालात. ते म्हणले, महादेवाची लीला आहे म्हणले, चला महादेवाच्याच मनात असेल म्हणले हे असं सगळं घडायचं. आणि मग हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर महादेवांनी त्यांच्यावर जे मोहिनी घातलेली होती ती मोहिनी थोडीशी बाजूला काढली. आणि मग नारद मुनीला वाटायला लागलं, नंतर शाप दिल्याच्या नंतर वाटायला लागलं, मी काय केलं, हे कोणाला शाप दिला, भगवान विष्णूला शाप देतोय मी, हे काही चांगलं काम आपल्या हातून घडलेलं नाही, आता काय करावं, चूक झाली आपल्या हातून. अरे मी कोण, भगवंताची भक्ती करणारा, तपश्चर्या करणारा, कामावर विजय मिळवलेला, आणि कुठं त्या पोरीच्या नादी लागलो, कोण पोरगी की काय नाही की काय, येड्याचा बाजार झाला हे सगळा, मूर्खपणा केला मी, असा पश्चाताप कोणाला वाटू लागला, नारद मुनीला वाटू लागला. त्याच ठिकाणी शाप देणं झाल्यावर माणसाला असं होत असते बरं का. दुसऱ्या संग भांडण केल्यावर, भांडण दुसरं कोणतरी सोडविल्यावर, घरी जाऊन निवांत बसल्यावर मग मनाला वाटतं, अरे उगच आपण भांडण केलं, उगच त्या माणसाला काहीतरी बोललो येडवाकडं, चूक झाली आपल्याकडून, नंतर वाटते. पण आता नंतर काही विलाज राहते का, होऊन गेली गोष्टी, विलाज नाही काही. तसं नारद मुनी पश्चाताप करायला लागले, क्षमा मागायला लागले, भगवान विष्णूच्या पायावर मस्तक टेकवलं त्यांनी, आणि म्हणायला लागले, मला माफ करा, क्षमा करा, चूक झाली माझ्याकडून, तुम्हाला मी शाप द्यायला नको होता, खरं तर माझ्या हिताचंच तुम्ही केलं. हो, मी जर लग्न केलं असतं, ती पोरगी जर मला मिळाली असती तर मी संसारात अडकून पडलो असतो, तुमची भक्ती केली नसती, भक्तीकडं माझं मन लागलं नसतं, आणि तुम्ही ती मुलगी मला मिळू दिली नाही, याचा अर्थ माझ्या हिताची गोष्ट तुम्ही केलेली आहे, पण ते मला अज्ञानाला कळालं नाही. कृपा करून माझ्यावर कृपा करा, मला माफ करा. अशा प्रकारे नारद मुनी बोलू लागले. आणि त्यावेळेस पुन्हा भगवान विष्णू म्हणायला लागले की हे नारद, काळजी नका करू म्हणले, हे भगवान महादेवाचीच लीला आहे, महादेवाच्याच मनात आहे की त्या दोन शिवगणांना राक्षस योनी प्राप्त व्हावी, आणि तेही तुमच्या शापाच्या द्वारा व्हावी.
आणि मलासुद्धा रामरूपाने अवतार धारण करण्यात यावा आणि त्या राक्षसांचा माझ्या हातून उद्धार व्हावा, अशा प्रकारची ही लीला त्या महादेवानेच निर्माण केलेली आहे. तुम्ही काही खेद मनामध्ये बाळगू नका. हे भगवान शंकराची लीला आहे. तुम्हाला जो अहंकार निर्माण झाला होता ना, कामावर विजय मिळवला, कामावर विजय मिळवला म्हणून तुम्हाला त्या कामाच्या फंदात पाडण्याचा प्रयत्न कोण केला? महादेवानेच केला. हो, काय कामावर विजय मिळवला, कामावर विजय मिळवला? त्या पोरीच्या तर अडकून पडले त्या रूपामध्ये, मोहिनीमध्ये. हो, काय काय वर्णन चाललं होतं त्या पोरीचं. कोणती की रत्नमयच आहे, ग्रहमयच आहे, अमकीच आहे, तमकीच आहे. तुम्हाला त्या कामातून बाहेर काढण्याकरताच हे सगळं प्रयत्न चाललेला होता. अशा प्रकारे भगवान विष्णूने त्यांचं समाधान केलं आणि पुन्हा नारद मुनी तिथून निघाले. पुन्हा ते 2 शिवगण त्यांना भेटले आणि शिवगणांनी त्यांना सांगितलं, बा म्हणले उगच्या उगं तुम्ही आम्हाला शाप दिला म्हणले, त्या योनीतून मुक्त व्हायचं तर काही सांगा ना म्हणले आम्हाला. त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं, हो म्हणले खरंच तुम्हाला शाप दिला, हेही चुकत झाली म्हणले माझ्याकडून. आणि त्यावेळेस डोसक्यातच काय येडं भरल्यावानी झालं म्हणले, मला काही सुधारणा गेलं, कोणाला काय बोलावं, कोणाला काय शाप द्यावा न द्यावा, मला काही सुधारणा गेलं. आणि म्हणून अज्ञानपणामध्ये, त्या मोहामध्ये, त्या कामाने मी अंकित झालेला असल्यामुळे माझ्या तोंडातून शापवाणी निघालेली होती. तर ती आता शापवाणी तर काही खोटी होणार नाही, ते तर जशाला तसं होणारच आहे. पण त्याचा एक उशाप मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येणार. विश्रवा नावाच्या एका ऋषीच्या उदरी तुमचा जन्म होईल. तुम्ही राक्षस म्हणूनच जन्मभर राहाल आणि त्या राक्षसाच्या योनीमध्ये सुद्धा भगवान शंकराची भक्ती कायमस्वरूपी तुम्ही कराल. भगवान शंकराचे मोठे भक्त तुम्ही व्हाल आणि खूप ऐश्वर्य भोगाल. सोन्याच्या नगरीत तुमचं रहिवास असेल. अनेक प्रकारचे संसारातले भोग भोगून शेवटी भगवान विष्णू प्रत्यक्ष राम रूपाने अवतार घेतील आणि तुमचा उद्धार करतील. अशा प्रकारचा उशाप मी तुम्हाला देतो, असं म्हणून नारद मुनी तिथून बाजूला गेले. तेही शिवगण पुन्हा परत गेले आणि मग भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं नारद मुनीला की हे नारद मुनी, तुम्हाला जर शिवतत्व खरं जाणून घ्यायचं असेल, खरा महादेव कोण आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, ही सर्व महादेवाची लीला आहे, तर तुम्ही काय करा, पुन्हा एकदा भगवान ब्रह्मदेवाकडे जा आणि ब्रह्मदेवाच्या तोंडून महादेवाचं महात्म्य ऐकून घ्या. तर तुम्हाला महादेवाचं महात्म्य कळेल, नाहीतर महादेवाचं महात्म्य तुम्हाला समजणार नाही. अशा प्रकारची भगवान विष्णूने आज्ञा केली. आणि तिथून पुढे नारद मुनी ब्रह्मदेवाकडे कसे कसे गेले आणि नारद मुनीला ब्रह्मदेवाने कशा प्रकारे महादेवाबद्दलची सर्व इत्थंभूत माहिती सांगितली, हे सर्वच्या सर्व प्रकरण आपण उद्याच्या कथेमध्ये बघूया. आज लईच वाढू झालं का हो? 8:15ला सुरू झालं तर 8:30 8:30. तर उद्याच्या कथेमध्ये आपल्याला ते ऐकायला मिळेल. तर सर्वांनी अशा प्रकारे उद्या ही कथा श्रवणासाठी यावं अशी सर्वांना विनंती. आज आल्याबद्दल धन्यवाद. आरती होईल त्याच्या अगोदर थोडंसं भगवान शंकराचं आपण भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.